आणि आता पुण्यामधल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत आपलं पुणेमधून। पुण्यामधील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे। आज 15व्या दिवशी हे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलकांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे मावळामधील गणपती मूर्तिकारांच्या कारखान्यामध्ये लगबग पाहायला मिळते। बाप्पाच्या मूर्तींना अंतिम हात त्यावरून फिरवला जातोय आणि त्यामुळे मूर्तिकार सध्या अहोरात्र मेहनत घेत आहेत। आणि आता पाहूया छत्रपती संभाजीनगर मधल्या महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी खासगी एजन्सीच्या ॲपवर वर्षाला 54 लाख रुपये खर्च होत आहेत। आता सर्वसाधारण सभेनं हजेरी ॲपसाठी 1 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देत नव्यानं निविदा काढण्याचे आदेश दिले। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयाजवळ एमडी विक्रीसाठी आलेल्या 2 तस्करांना गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकानं अटक केलेली आहे। आरोपींकडून 13 ग्रॅम एमडी, 2 आयफोन्स आणि मोपेड जप्त केले आहे।